पदभार म्हणजे नुसताच जबाबदाऱ्या असं नाही, त्या उपक्रमातून एक आपल्याला सामाजिक संदेशही द्यायचा असतो. तळागाळातील लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं, महिलांपर्यंत पोहोचायचं असतं. आपल्या सरकारी योजना आहेत त्या आपण एखाद्या पदाधिकाऱ्याला जबाबदारी दिली तर ते स्वेच्छेने आणि आवडीने जनसामान्यांमध्ये पोहोचवू शकतात. यासाठी आपला पदभार हा कार्यक्रम असतो. पदभारासाठी नुसत्याच पदं घेऊन बसणारे नाही आहेत. आमच्या सगळ्या महिला जेवढ्या महिलांनी कार्यकर्त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे त्या अगदी आत्मीयतेने आणि प्रेमाने रविदादा असतील किंवा आपले देवाभाऊ असतील, मोदीजी असतील यांच्यासाठी आत्मीयतेने काम करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद. जी कार्यकारिणी जाहीर झाली, सर्व महिलांना माझ्या शुभेच्छा आहेत की आज आपले माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण तसेच ज्यांच्या प्रेरणेने आपण सर्व या पक्षामध्ये काम काम करतोय असे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सर्वांच्या प्रेरणेने आज आपण सगळे ज्या पक्षात काम करतोय सगळ्या महिलांनी त्याच्यात एकत्रित येऊन जास्तीत जास्त संघटना बांधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सर्व उपक्रम जे आपल्याला देतात ते राबवले पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांसाठी आपण काय करू शकू याचे प्रयत्न करून महिला मोर्चा जो आहे ही संघटना आहे ही वाढवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत आणि सर्वांना मी परत एकदा शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला असं वाटतं आता आपण जशा तुम्ही बघितल्यात अनेक महिलांच्या नियुक्ती केलेल्या आहेत. प्रत्येक महिलेला वेगळी जबाबदारी दिलेली आहे. आज ह्या ज्या आपल्या अनेक योजना आहेत ज्या तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीत, अनेक योजना आहेत, तर त्यासाठी प्रत्येक महिलेलाही वेगळी जबाबदारी दिलेली आहे आणि यातून आम्ही सर्व मिळून संघटन देखील वाढवत आहोत आणि अनेक महिलांना या योजनेतून कसा जास्तीत जास्ती त्याचा उपयोग होईल, लाभ होईल याचाच आमचा प्रयत्न आहे. आज या ठिकाणी महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून मला बोलताना मनापासून खूप आनंद होत आहे. महिला ही केवळ एक घराची ताकद नसते, तर ती पूर्ण कुटुंब, समाज याच्यामध्ये पण महिलेला आपल्या खूप अव्वल दर्जाचं स्थान दिलं गेलं आहे आणि तिच्या सक्षमीकरणासाठी पण आपल्या सरकारकडून खूप महत्त्वाचे प्रयत्न, महत्त्वाचे उपक्रम चालू आहेत. महिलांनी एकजूट होऊन, एकसंघटित होऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करायचा आणि एकत्र राहून सामाजिक बांधिलकी जपून आपण सगळे उपक्रम पूर्ण करूया असं मी आज ज्यांना नियुक्ती झाली, ज्यांची पदावर नियुक्ती झाली त्यांना मी आवाहन करीन.